सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्यामुळे आम्हाला कामाची संधी मिळाली हे मी विसरूच शकत नाही। परंतु नंतरच्या काळामध्ये मला हे वाटायला लागलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करतात, देशाला पुढे घेऊन चालले, जगामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, वेगवेगळ्या योजना देत आहे। आणि असं असताना विकासाच्या करता मी माझा पक्ष, माझी भूमिका, मी माझं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही राष्ट्रवादीने सोडलेली नाही, कालही नव्हती, आजही नाही, उद्याही आम्ही सोडणार नाही। पण विकासाच्या बाबतीमध्ये एक एक दिवस महत्वाचा असतो। विरोधी पक्षामध्ये राहिलं तर आंदोलन करता येतात, मोर्चे काढता येतात, उपोषण करता येतं, वेगवेगळ्या पद्धतीनं सातत्याने सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर त्याला आपण क्रिटिसाइज करू शकतो, ते कसं चुकीचं आहे ते आपण सांगू शकतो, अशा बऱ्याच गोष्टी करता येतात। परंतु त्याच्यात 5 वर्ष निघून जातात ना। आज मी मागही सरकारमध्ये होतो, आताही सरकारमध्ये, दिलीपरावांना विचारा सरकारमध्ये असताना माझ्या खेड राजूरनगर केलेलं आहे की मी स्वतःला फार नशीबवान समजतो। ज्या आई बापाच्या पोटी मी जन्माला आलोय त्याच्यातनं हे सगळं मला पाहायला मिळालेलं आहे। आणि मला आज देखील अनेकांनी लोक माझ्यावर टीका करतात की अजित पवार असा आहे, अजित पवार तसा आहे, माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले। मी कुणाचा 5 पैशाचा बिंदा नाहीये। आज दिलीपराव मोहिते पाटील इथं बसलेत, कैलास बसलाय, बाबा बसलाय, किरण बसलाय, सगळे, अरुण बसलाय, सगळे माझ्या महिला लाडक्या बहिणी बसल्यात। इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली, मग आमचं काम झालं। उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे टरकून राहतात की ह्याला कळलं की काही खरं नाही। मध्ये मी आता तुमचा जसा पालकमंत्री आहे तसा बीडला पालकमंत्री आहे, तिथे एका पट्ट्याने माझंच लेटर पॅड वापरलं आणि खोटी सही केली आणि 1 कोटी रुपयाची मागणी केली। मला कलेक्टरचा फोन आला, मी म्हणलं असं मी डायरेक्ट कुणालाच देत नाही, मी माझे सगळ्यांचे अर्ज बघतो आणि खरंच कुणाला द्यायची मदत आहे ते ठरवतो। मी त्याच्यावर पोलीस केस करायला लावली, त्याला पकडलं, त्याने कुठनं लेटर पॅड काढलं, कसं केलं, काय केलं, सगळं पुढे आलं। पोलिसांना म्हणलं याला असा का टायर मध्ये घ्या आणि असा का ठोका की परत कुणी असं धाडस पण दाखवलं नाही पाहिजे। अशा पद्धतीनं काही विकृती आहे, काही चुकीचे लोक आहेत। मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही सगळेजण काम करत होतो,